नंदन देवा श्री मोरया, तू माझी भक्ती तू माझी शक्ती देवा, तू माझी शान रे, तुझाच आहे तुलाच अर्पण देवा माझा प्राण मोरया तुझी दे देवा श्री मोरया। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं हेवरम् लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजणनामके गणपतिः कुर्यात् सदा मंगलम। रवींद्र चिटणीस आणि परिवार गणेश सेवेची 44 वर्ष पूर्ण करत आहे। गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत। सूर्यमालेतला सर्वात सुंदर ग्रह पृथ्वी, लाखो करोडो सजीवांना जगण्यासाठी योग्य वातावरण असलेलं ब्रह्मांडातलं एकमेव स्थान पृथ्वी। सुमारे 3 कोटी प्रकारच्या वनस्पती आणि जीवांचं उबदार घर पृथ्वी। या पृथ्वीवर 5 कोटी वर्षांपूर्वी पहिला नरवानर उत्क्रांत झाला। त्याला लाभलेल्या बुद्धीच्या बळावर त्यानं सर्व प्राणी मात्रांवर वर्चस्व सिद्ध केलं आणि नरवानर ते आधुनिक मानव अशी प्रगती करत गेला। विज्ञान तंत्रज्ञान पसारा वाढतच गेला, पण माणसाची प्रगतीची भूक मिटता मिटेना। औद्योगिक क्रांतीनंतर तर त्याचं निसर्गाशी असलेलं नातं तुटतच गेलं। एक जंगल अस्तित्वात यायला लाखो वर्ष खर्ची पडतात, पण तेच जंगल नष्ट करायला एक कुऱ्हाड पुरेशी ठरते। सिमेंटची जंगलं उभी करण्यासाठी हिरवीगार वनराई कापली गेली निर्दयपणे गेल्या काही वर्षांमध्ये। त्यातूनच जागतिक तापमान वाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका समोर उभा ठाकला। यंदा देशभरात झालेली गारपीट आणि त्यानंतर गायब झालेला पाऊस शेतकऱ्याला पार उद्ध्वस्त करून गेला। भारतातल्या बहुतांश नद्यांचं पाणी प्रदूषित झालंय नव्हे, ते आम्हीच प्रदूषित केलंय। गंगेला गंगा माता म्हणायचं आणि तिच्या अशुद्धतेत भर घालत राहायची। सांडपाणी, रसायन, अगदी मृतदेह सुद्धा नदीत सोडायचे। या नद्यांमध्ये जगत असलेल्या जीवसृष्टीचं काय होत असेल? इंधनाच्या बेसुमार वापरामुळे हवेतला कार्बन डायऑक्साईड वाढतोय। तापमान वाढीमुळे जगभरात बर्फ वितळतोय। समुद्राची पातळी वाढतेय। समुद्र किनाऱ्यावरच्या जगभरातल्या महानगरांना धोका निर्माण झालाय, त्यात आपली मुंबई सुद्धा आली। माणसाच्या जगण्यात आलेली ही उदासीनता, नैराश्य, चिडचिडेपणा, नवनवीन साथीचे आजार, वाढत जाणारे त्वचा विकार ही सारी मानवानंच निर्माण केलेल्या वायू प्रदूषणाची कटू फळं। वातावरणातलं ऑक्सिजनचं घटत जाणारं प्रमाण माणसाच्या आरोग्याला त्रासदायक ठरत चाललंय। त्यातूनच जैवविविधता धोक्यात आली आहे। जंगलांचं रक्षण करणारे वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। कासवांच्या रक्षणासाठी जगभर स्वयंसेवी संघटना काम करतात। आपल्या देशात माळढोक पक्ष्यांची संख्या फक्त 250 आणि महाराष्ट्रात
केवळ 25. हा राजबिंडा पक्षी पुढची पिढी इंटरनेटवरच पाहणार आहे का? ध्रुवीय प्रदेशातली पांढरी अस्वल चित्रातच पाहावी लागतील का? हस्तिदंतासाठी हत्तींच्या कत्तली केल्या जातात, पर्ससाठी सर्पाची कातडी सोडली जाते. नैसर्गिक स्वच्छता आणि त्यातून पर्यावरण संतुलन राखणाऱ्या गिधाडांच्या प्रजाती अस्तित्वाची लढाई लढतायत. मुठभर तांदूळ पाण्याची वाटी अंगणात ठेवा ना माझ्यासाठी, ही चिमणीची आर्त हाक आम्हाला कधी ऐकू येणार? या पृथ्वीवर मानवानं स्वतः काहीच निर्माण केलं नाही, उलट निसर्गाला स्वार्थीपणे ओरबाडलं. गेल्या 150-200 वर्षात वनस्पती आणि प्राण्यांच्या 50,000हून अधिक प्रजाती लोप पावल्यात. हे सारं उद्ध्वस्त करून मनुष्य प्राणी एकटा जगू शकणार नाही, हे सत्य तो कधी स्वीकारणार. आपल्या पिढीनं आरंभलेला तथाकथित विकास पुढच्या पिढीसाठी विनाशाचा सापळा ठरणार आहे. ही प्रगती नव्हे, अधोगती मानव जातीची. पुढच्या पिढीसाठी पैसा, संपत्ती, ऐशोआराम सारं कमावून ठेवाल, पण ते उपभोगण्यासाठी त्यांच्याकडे नसेल निरोगी आणि पुरेसं आयुष्यमान. सरकार, कारखानदार, प्रगत देश यांच्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे आहेत हे विसरून चालणार नाही. ही धरणी माता माझी पालन पोषण करते आहे. तिचं वैभव तिला परत मिळवून देण्यासाठी 2 हातांनी जमेल तेवढं करण्याचा संकल्प करूया. घरातल्या प्रत्येक माणसाची एक तुळस लावूया, प्राणवायू निर्माण करूया. प्रत्येकानं वाढदिवसाला 1 झाड लावलं तरी दरवर्षी भारतात 125 कोटी झाडं उभी राहतील. रोज फक्त 2 लिटर शुद्ध पाणी वाचवलं तर कोट्यवधी लिटर पाणी वाचेल. प्रत्येक कुटुंबानं जमेल तेवढी विजेची बचत केली तर वीज टंचाईचं संकट टळेल. सामान्य माणसाला करता येण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. कागदाचा काटकसरीने वापर, प्लास्टिकवर बंदी, फटाक्यांचा वापर कायमचा बंद, इंधन बचत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जेचा वापर. ही यादी आपली आपणच तयार करायची आहे. कारण आपली पृथ्वी हेच आपलं भविष्य. हे भविष्य वाचवायचं की कुस्करून पुढच्या पिढीला द्यायचं, हा निर्णय घेण्याची बुद्धी गणराय आपल्याला देवोत. देवा देवा कमाल भारी, मनाला भैराची झाली बिमारी. देवा देवा कमाल भारी, तुझ्यात दिसली दुनिया सारी. हो मोह माया सोडवेना तुझ देवा कारणा. भक्त आले दर्शनाला आज देवा पावना. आस जीवास लागे पुरात उठते वादळ भक्तीचे. ओढ प्रेमाची राजा मनास गोळा गजर नामाचे. गणेश हे विघ्नेश्वर, बालचंद्र हे मोरेश्वर, एकदंत हे परमेश्वर, नमन तुला पहिले. श्री गणेश हे विघ्नेश्वर, बालचंद्र हे मोरेश्वर, एकदंत हे परमेश्वर, नमन तुला पहिले. तूच माया माता, तूच बंधू भ्राता, तूच बुद्धिदाता, हे दयाळू नाथा. करी भगवंता शक्ती बुद्धी दे. श्री गणेश हे विघ्नेश्वर, बालचंद्र हे मोरेश्वर, एकदंत हे परमेश्वर, नमन तुला पहिले. श्री गणेश हे विघ्नेश्वर, बालचंद्र हे मोरेश्वर, एकदंत हे परमेश्वर, नमन तुला पहिले. तूच माया माता, तूच बंधू भ्राता,
भगवंता शक्ती बुद्धी दे. देवा श्री गणेशा 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 देवा श्री गणेशा. देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या आईना मानसाचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आबाळाची छाया तुझी जमिंदराची माया. ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाड येली पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाठीराखा गरिबाचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली.